नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। खबरें अब विस्तार से। अमरावती के समीप ही स्थित प्राचीन तपस्या स्थल तपोनेश्वर संस्था में योगीराज सद्गुरु सीताराम गिरी महाराज इनकी असीम कृपा से हर वर्ष 25 फरवरी से 5 मार्च तक महाशिवरात्रि तथा महाश्रमदान कार्यक्रम का आयोजन किया जाता है। श्री क्षेत्र तपोनेश्वर संस्थान विश्वस्त मंडल और द पावर ऑफ मीडिया फाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से महाशिवरात्रि के शुभ अवसर पर तपोनेश्वर संस्थान परिसर में श्रमदान कार्यक्रम किया गया। संस्थान के बेउणा परिसर में बांध काम चल रहा है। इस बांध निर्माण कार्यक्रम में श्रमदान किया गया। विशेष बात यह है कि तपोनेश्वर संस्थान में दर्शन हेतु आए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ताओं ने भी प्रेरित होकर श्रमदान में बढ़ चढ़कर हिस्सा लेकर श्रमदान किया। तुम्हाला मी थोड्या वेळात या स्थानाची महिमा सांगून देतो। काय आहे? कौंडण्यपूरचे जे भीमक राजे होते, शृंग ऋषी जे होते ते गुरु घराणं होतं। ते कोणते? भीमक राजाची रुक्मिणी कन्या होती आणि कौंडण्यपूर त्यांची कुंडिनपूर नावाची नगरी होती। तिथले जे शृंग ऋषी होते ते त्यांचं गुरु घराणं होतं। शृंग ऋषी तपस्यासाठी इकडे यायचे आणि म्हणून ते बाकीचे जे त्यांचे साधक वगैरे शिष्य होते ते सगळी मंडळी इकडे यायची तप साधण्यासाठी। ते तप करायचे म्हणून याचं नाव तपोवन पडलं। अच्छा। विशेष म्हणजे अमरावतीला जाणारा जो भुयारी रस्ता आहे तो याच्या खालून गेला। हो, ते कुठे मार्ग होता। पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी आणि वृत्त समूहाशी तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित देशव्यापी संघटना पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने गेल्या 10 दिवसांपूर्वी असं आयोजन करण्यात आलं होतं की ज्या दिवशी इथे सर्व पत्रकारांचा सत्कार झाला होता त्या दिवशी असं ठरवलं गेलं होतं की पोहऱ्याचं हे जे जंगल आहे ही अमरावती जिल्ह्याची वनसंपदा आहे। या वनसंपदेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीसुद्धा आपल्याला दिसून येतात। 2 ठिकाणं तपोनेश्वर म्हणजे हे अगदी भीमक राजाच्या जे शृंग ऋषी होते त्यांच्यापासून प्रख्यात असं हे त्यांचं तपाचं स्थान म्हणजे तपोनेश्वर आहे। आणि तेव्हापासून आजतागायत या ठिकाणी जे आपण तपोनेश्वर महादेवाची जी मूर्ती पाहतोय, महादेवाची जी पिंड पाहतोय ही त्यांच्या हातची स्थापलेली आहे। तेव्हापासून हे इथे पौराणिक महत्त्व आहे। शिवाय अमरावतीला गेलेलं जे भुयार आहे कौंडण्यपूर मार्गे, ते कौंडण्यपूरचं जे भुयार अमरावतीच्या अंबादेवीमध्ये निघते ते याच मार्गे गेलेले आहे अशी सुद्धा आख्यायिका आहे। तपोनेश्वर सारखं ठिकाण जर सुंदर ठेवायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष दूर करता आलं पाहिजे। त्यासाठी पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीनं सर्व जनसामान्यांना अशी हाक देण्यात आली होती की महाशिवरात्रीच्या दिवशीपासून आपण या श्रमदानाचा मुहूर्त साधूया आणि हे श्रमदान आज आपण इथे पार पाडलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे सर्व कार्यकर्ते आणि पत्रकार मंडळी इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती। या सर्वांनी हे जे आपण काम पाहतोय हे खोलीकरणाचं जर काम सुरू झालं आणि याच्यामध्ये अमरावतीकरांचा जर सहभाग लागला तर येत्या जून महिन्यापर्यंत हा जो नाला आपण पाहतोय हा जर साधारणतः आपण 5 ते 10 फूट खाली करण्यामध्ये यशस्वी ठरलो तर येत्या पावसाळ्यामध्ये इथे भरपूर पाणी राहील। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण जो एक संकल्प केला होता की इथे या तपोनेश्वर संस्थानमध्ये असलेले 3 बंधारे, या 3 बंधाऱ्यामध्ये उन्हाळ्यात पाणी थांबत नाही आणि ह्या बंधाऱ्यांचं जर खोलीकरण केलं आणि रुंदीकरण केलं तर आपल्याला पाण्याची व्यवस्था पूर्ण उन्हाळाभर वगैरे आपल्याला करता येईल। या दृष्टिकोनातून एक संकल्प केला होता। त्या संकल्पाच्या अनुसरून आज पॉवर ऑफ मीडियाची संपूर्ण मंडळी आणि संपूर्ण वृत्तपत्र समूहाचे जेवढे वार्ताहर आहेत ती संपूर्ण इथं आलीत। त्यांनी या बंधाऱ्यामध्ये श्रमदान केलं आणि या श्रमदानामुळे खोलीकरणाला एक प्रकारची गती मिळाली। असंच जर काम जर सतत जर होत राहिलं तर निश्चितच या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष कमी होईल असं मला वाटतं। आम्ही सगळेजण एक महाशिवरात्रीच्या या पर्वावर एक दर्शन घ्यावं म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित आलो होतो इथे। पण इथे असं दिसलं की एक श्रमदानाचं काम होतं आहे बा इथे। आम्ही सर्वजण या श्रमदानाच्या कामाशी जोडलो। श्रमदान करण्याचं इथं आवश्यकता का पडली तर आपल्याला माहीत आहे की आपल्या अमरावती शहरात पोहऱ्यातून खूप सारे जंगली श्वापदं शहरात शिरतात कारण की त्यांच्यासाठी पाण्याची जी व्यवस्था आहे ती इथे
सध्या पाण्याचे सोर्सेस कमी झाले आहेत, त्याच्यामुळे एक पाण्याचा सोर्स या ठिकाणी निर्माण व्हावा म्हणून आपण खोलीकरणाचं काम करतोय इथे, जेणेकरून जमीन खोल होऊन पाणी जेव्हा पावसाळ्यात येईल ते थांबून राहील आणि पाण्याची लेवल पण वाढेल या जागेची। इस समय संघ के कार्यकर्ता बड़ी मात्रा में उपस्थित थे। इस उपलक्ष्य में संस्थान में महापूजा का आयोजन भी किया गया था। भक्तों को फराल वितरण किया गया। देवों के देव ऐसी मान्यता प्राप्त करने वाले भोलेनाथ महादेव की महाशिवरात्रि पर हर हर महादेव की गूंज उत्साह से सुनाई पड़ रही थी। इस समय द पावर ऑफ मीडिया फाउंडेशन तथा तपोनेश्वर संस्थान विश्वस्त मंडल व भक्तगण बड़ी तादाद में उपस्थित थे। तपोनेश्वर संस्थान तपोनेश्वर, मी अध्यक्ष देवराव भोरे आणि माझ्यासोबत असलेले ग्रामपंचायत बोडनाचे सरपंच श्री दिलीप ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। तपोनेश्वर संस्थानमध्ये सध्या जे पाणी येत आहे ते या दिलीप ठाकरेंच्या शेतातलं पाणी येत आहे। हे 4 वर्षापासून सतत आपल्या शेतातलं पाणी ग्रामपंचायतला पुरवतात, गावांना पुरवठा होते आणि आता तपोनेश्वर मंदिराला सुद्धा त्याचा पुरवठा होतो। इथे पाण्याची गंभीर समस्या आहे, तर याकरता स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यात यावा म्हणून शासनाला विनंती करण्यात येत आहे की अशी योजना इथे राबवण्यात यावी। पाण्याची समस्या इथं खूप आहे। पोहऱ्याच्या तलावातून पाणी घेतलेलं आहे आम्ही, पण त्याला कोणी सहकार्य करायला तयार नाही आहे। परमिशन वगैरे सर्व भेटली ट्रस्टवाल्याची, त्याच्यात आमदारही सहकार्य नाही करत। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज।